लँड आहे, ब्रँड आहे, आता नाही तर परत नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा आहे की सगळे छान असाल. स्वागत आहे तुमचं इको लँडमार्क रियालिटी चॅनलवर. मी आहे तुमची मैत्रीण इको लँडमार्क रियालिटीकडून. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर, सुरेख, शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली जागा, जिथे समोर दिसतो नीरा देवघर धरणाचा भव्य नजारा. जवळच वाहणारे धरण, नदी आणि कालव्याचं स्वच्छ पाणी आणि सगळ्यात खास म्हणजे महाड हायवे लगत असलेली ही अप्रतिम लोकेशन. ही सुंदर जागा आहे तब्बल 1.5 एकरमध्ये पसरलेली. फार्म हाऊस, वीकेंड होम किंवा भविष्यासाठी एक परफेक्ट इन्व्हेस्टमेंट. गाव साळव, तालुका भोर, जिल्हा पुणे. भोरपासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर. शहरापासून फार लांब नाही, पण शहराच्या गोंगाटापासून खूप दूर. वीकेंड फार्म हाऊससाठी आयडियल लोकेशन. क्लास 1 ॲग्रिकल्चर लँड, सिंगल सातबारा आणि 100% क्लिअर टायटल. लाईट, वॉटर आणि रोड ॲक्सेस उपलब्ध. जमीन पूर्णपणे लीगल आणि व्हेरीफाईड. इथे कोणतीही शंका नाही, कोणतंही कन्फ्युजन नाही, फक्त क्लिअर लँड आणि सिक्युअर फ्युचर. ही जमीन ॲग्रिकल्चर लँड असल्यामुळे जमीन खरेदीसाठी फार्मर सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण काळजी करू नका, इको लँडमार्क रियालिटीमार्फत कायदेशीर पद्धतीने फक्त 20 दिवसात तुमचा फार्मर सर्टिफिकेट तयार करून दिला जातो. यासोबतच आम्ही तुम्हाला देतो व्हिलेज मॅप, गाव नकाशा आणि KML फाईल, प्लॉट लोकेशन ऑन गुगल अर्थ, गट नंबर, बाउंड्री आणि रोड ॲक्सेस प्रूफ. म्हणजे तुम्ही गुगल अर्थवर स्वतः तुमची जमीन पाहून पूर्ण विश्वासाने आणि कोणतीही शंका न ठेवता तुमची मालमत्ता कन्फर्म करू शकता. इथे फक्त बोलणं नाही, इथे प्रूफ दिलं जातं. आज पुण्याजवळ अशी निसर्गरम्य आणि लीगल क्लिअर जमीन मिळणं खूपच दुर्मिळ झालं आहे, पण ही संधी आजही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आज घेतली तर उद्या अभिमान वाटेल अशी ही जमीन आहे. मित्रांनो, अशी संधी रोज मिळत नाही. जर तुम्हालाही निसर्गाच्या कुशीत स्वतःचं फार्म हाऊस किंवा सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा आणि तुमचा साईट व्हिजिट फिक्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून जेन्युइन आणि प्रीमियम प्रॉपर्टी व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.